मॉर्निंग स्टूडेंट्स. पाठीमागच्या लेक्चरला आपण टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स आणि डेटाचे 3 फॉर्मॅट्स रॉ डेटा, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. त्याचबरोबर ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तयार करत असताना आपण 2 प्रकारे करू शकतो, म्हणजे एक एक्सक्लुझिव्ह आणि दुसरं इन्क्लुझिव्ह. या संदर्भात चर्चा केलेली आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा, क्लासिफिकेशनचे बेसिस, त्यानंतर टॅब्युलेशन म्हणजे काय, and what are the parts of an ideal table with few numerical examples. Okay, so let us begin with classification of data. The classification of data म्हणजे काय, तर it is the arrangement of statistical data into different groups or classes according to similarities is called classification. म्हणजे आपल्याकडे जो डेटा आहे त्या डेटामध्ये जे सिमिलॅरिटीज आहेत त्याच्यानुसार ऑब्झर्वेशन्स क्लब करायचे, त्याचे ग्रुप्स तयार करायचे, त्याचे क्लासेस तयार करायचे. या प्रोसेसला क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. आणि सरळ आहे, वेगवेगळ्या ठिकाणी ही पद्धत आपण वापरत असतो. म्हणजे जसं की कोर्सेस आपण वेगवेगळ्या BSc पार्ट 1, 2, 3 क्लासिफिकेशन आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स क्लासिफिकेशन आहे. किंवा आपल्या घरातल्या वस्तूसुद्धा मांडताना आपण क्लासिफाय करून मांडल्याचं, म्हणजे पुस्तकं एका वेगळ्या ठिकाणी, कपडे एका वेगळ्या ठिकाणी, सिमिलॅरिटीजनुसार आपण वस्तू मांडत असतो. इट इज कॉल्ड classification. So the arrangement of statistical data into different groups or classes according to similarities is called classification. आता ह्या सिमिलॅरिटीज आपण कोणकोणत्या प्रकारे बघू शकतो त्याला म्हटलं जातं बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. त्याचा पहिला घटक आहे क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन. म्हणजे इफ द डेटा आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू टाईम देन इट इज कॉल्ड क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन. टाईम हा घटक आपण वेगवेगळ्या युनिट्समध्ये मोजू शकतो, जसं की सेकंड्स, मिनिट्स, आवर्स, डेज, मंथ्स, इयर्स, डिकेड्स अँड सो ऑन. वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला टाईम मोजून त्याच्यानुसार जर डेटा मांडता येत असेल तर त्याला क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन म्हटलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे एक डेटा मांडलेला आहे, academic year आणि नंबर ऑफ स्टुडंट्स ॲडमिटेड. सो academic year नुसार आपण डेटा मांडलेला आहे या ठिकाणी. सो इट इज अ क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन. एक academic year म्हणजे 1 year. सो इट इज मेजर्ड अकॉर्डिंग टू टाईम. सो दिस इज an example of chronological classification. So data of number of students admitted in ACS College, Palouse, it is arranged according to the academic year. So it is a chronological classification. Kiva, here is one more example. Population of India census wise. अर्थात हे आकडे खूप मोठे आहेत, तुम्ही त्याच्याबद्दल जास्त विचार करू नका. पण डेटा कसा मांडलेला आहे, 1901 आपल्या देशामध्ये जेवढे सेन्सस झालेले आहेत 2011 पर्यंत त्याचा हा डेटा आहे. म्हणजे इथं टाईम पिरियड आपण घेतला 10 वर्षाचा, ए डिकेड. सो इट इज अ क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन. किंवा पॉप्युलेशन ऑफ इंडिया, रुरल आणि अर्बन, शहरी ग्रामीण लोकसंख्या, सेन्सस वाईज 10 वर्षाचा डेटा, प्रत्येक 10 वर्षाचा डेटा अशा पद्धतीने मांडला. इट इज अ क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन. दुसरा बेसिस आहे दॅट इज जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. म्हणजे काय, इफ द डेटा आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू जिओग्राफिकल रिजन्स, एखादा भौगोलिक भूभाग विचारात घेऊन आपण जर क्लासिफिकेशन केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश, खंड याच्यानुसार आपण जर क्लासिफिकेशन केलं
तर त्याला आपल्याला जिओग्राफिकल क्लासिफिकेशन असं म्हणता येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आपण आपल्या देशाची लोकसंख्या स्टेट वाईज मांडली, म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे, कर्नाटकची किती आहे, आंध्र प्रदेशची किती आहे, अशा पद्धतीने स्टेट वाईज डेटा जर मांडला तर इट इज अ जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. किंवा आपल्या सांगली जिल्ह्याची लोकसंख्या तालुका वाईज मांडली आपण, सांगली जिल्ह्यातले जे 10-11 तालुके त्याच्यानुसार मांडले तर इट इज जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. पुढचं बेसिस आहे दॅट इज क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन. If the data are classified according to well-defined quality or an attribute, then it is called qualitative data. म्हणजे क्वालिटी म्हणजे काय, इट इज अ नॉन मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक्स, ज्याचं आपल्याला मोजमाप करता येत नाही, ती आहे की नाही सांगता येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटेलिजन्स, एखादा व्यक्ती हुशार आहे की नाही हे सांगता येते आपल्याला, पण त्याचं मोजमाप नाही करता येत. उदाहरणार्थ साक्षरता, लिटरसी, एखाद्या व्यक्तीला लिहिता वाचता येत असेल तर त्याला आपण लिटरेट म्हणता येतं. फॉर एक्झाम्पल सेक्स आहे, की स्त्री आहे की पुरुष आहे, एवढं सांगता येतं आपल्याला, त्याचं मोजमाप करता येत नाही. लोकॅलिटी, एज्युकेशन, या सगळ्या गोष्टी आहेत. इट इज कॉल्ड क्वालिटी, म्हणजे इट इज अ नॉन मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक्स. अशा पद्धतीने जर डेटा मांडला असेल तर त्याला क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, सेक्स वाईज पॉप्युलेशन ऑफ सांगली डिस्ट्रिक्ट. सांगली डिस्ट्रिक्टमध्ये 2011च्या सेन्ससमध्ये स्त्री पुरुष प्रमाण किती आहे, डेटा मांडला अकॉर्डिंग टू द सेक्स, इट इज अ क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन. क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन. If the data are classified according to the variable or quantity, then it is called quantitative classification. तर क्वांटिटी म्हणजे इट इज अ मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक्स, ज्याचं आपल्याला मोजमाप करता येते. वी कॅन एक्सप्रेस दॅट इन टर्म्स ऑफ नंबर्स, दॅट इज कॉल्ड क्वांटिटी. म्हणजे खूप सारी उदाहरणं सांगता येतील. मार्क्स, तुमची उंची, तुमचं वजन, तुमचं इन्कम, एखाद्या शहराची लोकसंख्या, लायब्ररीमध्ये किती पुस्तकं आहेत, असे जे वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत ते आपण वी कॅन एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ नंबर्स. आणि असा एखादा व्हेरिएबल, अशी एखादी कॅरेक्टरिस्टिक आपण विचारात घेतली क्लासिफिकेशनसाठी तर इट इज कॉल्ड क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल एज वाईज पॉप्युलेशन ऑफ इंडिया, आपल्या देशामध्ये वयानुसार लोकसंख्या किती आहे, तर इथं वय विचारात घेतलं, एज इन इयर्स, 0 to 4, 5 to 9, 10 to 14, अशा प्रकारे क्लासिफिकेशन म्हटलं इट इज ए क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन, बिकॉज क्वांटिटी टेकन इन टू कन्सिडरेशन इज एज. वेट ऑफ ए पर्सन, इट्स अ क्वांटिटी. 40 ते 45 वजन असलेले किती व्यक्ती आहेत, 45 ते 50 वजन असलेले किती व्यक्ती आहेत, इट इज अ क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन. सो क्लासिफिकेशन डेटाचं करत असताना जे आपण सिमिलरिटीज विचारात घेऊ शकतो, त्याच्यामध्ये आपण टाईम विचारात घेऊ शकतो, किंवा जॉग्राफिकल लोकेशन आपण विचारात घेऊ शकतो, किंवा क्वालिटी आहे की क्वांटिटी आहे हे आपण विचारात घेऊ शकतो. असेही ढोबळमानाने 4 बेसिस सांगितलेले आहेत. पण याही पलीकडं कोणत्या सिमिलरिटीजनुसार तुम्ही डेटाचं क्लासिफिकेशन करू शकता ॲज पर युअर नीड. तुमची गरज काय आहे, तुम्हाला डेटा कशा पद्धतीने मांडायचा आहे, त्याच्यानुसार तुम्ही त्याचं क्लासिफिकेशन करू शकता. क्लासिफिकेशन नंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे टॅब्युलेशन. टॅब्युलेशन म्हणजे काय, तर डेटापासून टेबल तयार करायचं. So tabulation is a systematic and logical presentation of numerical data in rows and columns to facilitate comparison and statistical analysis. म्हणजे आपल्याला तुलना करण्यासाठी
किंवा डेटाचं स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करण्यासाठी डेटा आपण सिस्टमॅटिक आणि लॉजिकल पद्धतीने रोज आणि कॉलम्स असं टेबल फॉर्मॅटमध्ये मांडण्याची जी प्रक्रिया आहे त्याला टॅब्युलेशन असं म्हणतात. थोडक्यात काय तर डेटाचं टेबल तयार करायचं. टेबल म्हणजे काय असते, इट कन्सिस्ट ऑफ रोज अँड कॉलम्स. आता कोणत्या कॉलममध्ये कोणत्या गोष्टी आणि कोणत्या रोमध्ये कोणत्या गोष्टी हे मांडण्यासाठी आपल्याला काय असलं पाहिजे, एक सिस्टमॅटिक अँड लॉजिकल रिझनिंग असलं पाहिजे त्याच्यामध्ये. सो टॅब्युलेशन इज अ सिस्टमॅटिक अँड लॉजिकल प्रेझेंटेशन ऑफ न्यूमेरिक डेटा इन रोज अँड कॉलम्स to facilitate comparison and statistical analysis. A statistical table has at least 4 major parts and some other minor parts. म्हणजे कोणताही टेबल तयार करत असताना त्याच्यामध्ये कमीत कमी 4 पार्ट असले पाहिजेत. त्याच्याही पलीकडे काही पार्ट्स आहेत पण कमीत कमी 4 तरी असले पाहिजेत. दे आर कॉल्ड मेजर पार्ट्स. म्हणजे कोणता पहा, टायटल, त्यानंतर कॅप्शन्स किंवा दी बॉक्स हेड किंवा कॉलम कॅप्शन्स त्याला म्हटलं जातं. दी स्टब म्हणजे रो कॅप्शन्स अँड द बॉडी ऑफ द टेबल. हे कमीत कमी 4 पार्ट असले पाहिजेत. त्या व्यतिरिक्त प्रीफॅक्टरी नोट, फुटनोट, सोर्स नोट वगैरे अशा गोष्टी. आता हे पार्ट्स काय आहेत ते तुम्हाला एका डायग्रॅमच्या मदतीने सांगता येईल. मला हा एक आयडियल टेबल आहे पहा. सगळ्यात वरती टेबलला नंबर असणं आवश्यक आहे. त्यामुळे मला जर दुसऱ्या कोणाला रेफरन्स द्यायचा असेल, त्याचा दुसरीकडे उल्लेख करायचा असेल तर टेबल नंबर 11.2 पहा, टेबल नंबर 2.3 पहा. त्यानंतर टायटल त्या टेबलचं, म्हणजे या टेबलमध्ये कशाची माहिती आहे, सो सेक्स वाईज पॉप्युलेशन ऑफ इंडिया टायटल देता येते त्याचं. ड्युरिंग द सेन्सस 2011 सांगता येते आपल्याला. त्यानंतर हे जे उभे कॉलम्स केलेले आहेत पहा, त्याला हेडिंग देणं गरजेचं आहे. त्या कॉलममध्ये काय आहे, म्हणजे उदाहरणार्थ कॉलम तयार करताना उभ्या फॅकल्टी मी घेतलं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, काय लक्षात येईल, या कॉलममध्ये आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची माहिती आहे. तर रो हेडिंग्स म्हणजे आडवे रो जे आहेत त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 वगैरे मी लिहिलं तर माझ्या लक्षात येतं. त्यानंतर प्रत्यक्षात बॉडी ऑफ द टेबल 4 ॲरोजमध्ये, डॉटेड ॲरोजमध्ये जो भाग आहे तिथं प्रत्यक्षात डेटा पण मांडतो. तर टेबलच्या शेवटी सोर्स नोट म्हणजे हा टेबल मी कुठून घेतला, त्या माहितीचा सोर्स काय आहे हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. आणि फुटनोट म्हणजे टेबलमधल्या माहितीच्या संदर्भात मला जर काही सांगायचं असेल की उदाहरणार्थ सगळे आकडे हे हजारामध्ये आहेत, सगळे आकडे, किंवा समजा आपल्याला आर्थिक डेटा काहीतरी मांडायचा असेल तर नंबर्स ते रुपयामध्ये आहे का डॉलरमध्ये आहे वगैरे अशा गोष्टी सांगायच्या असतील तर ते आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येऊ शकतात. तर आयडियल एखादा टेबल तयार करत असताना त्याच्यामध्ये हे पार्ट्स असू शकतात. आता फॉर एक्झाम्पल एक सिम्पल टेबल किंवा त्याला 1 वे टेबल असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये काय, पण एकच कॅरेक्टरिस्टिक विचार घेतले. अ सिम्पल टेबल इज दॅट विच शोज ओनली 1 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द डेटा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी क्लास वाईज विद्यार्थ्यांची संख्या मांडली. 11वीला किती आहेत, BA 1, 2, BA 3ला किती विद्यार्थी आहेत, एकच गोष्ट विचारात घेतली, त्यांचा क्लास कोणता आहे. सो इट इज कॉल्ड 1 वे टेबल. आता 2 वे टेबलमध्ये काय होतं, आपण काय विचारत घेतो, 2 गोष्टी विचारत घेतो. आता इथे एक टेबल मांडलेला आहे समोर तुमच्या, याच्यामध्ये 2 गोष्टी विचारत घेतल्या, एक सेक्स आणि दुसरं लिटरसी. म्हणजे एखाद्या गावामध्ये साक्षर लोक किती आहेत, निरक्षर किती आहेत, पण त्याचबरोबर पुरुषांच्यामध्ये आणि स्त्रियांच्यामध्ये साक्षरता किती आहे. सो रोजमध्ये आपण काय घेतलं, सेक्स, मेल फिमेल आहे. कॉलममध्ये आपण काय घेतलं, लिटरेट इलिटरेट. मग त्या आकड्यांचा अर्थ काय होतो पहा, म्हणजे उदाहरणार्थ 120 आकडा आहे तिथं पहा. ह्याचा अर्थ काय की त्या गावात
एकूण 120 निरक्षर महिला आहेत. तर समजा आता दुसऱ्या 330 हा आकडा फिमेल या रोची टोटल, त्याचा अर्थ काय की त्या गावामध्ये एकूण 330 महिला आहेत. 460 त्याचा अर्थ त्या गावामध्ये एकूण साक्षर संख्या आहे 630 पैकी 460. दोन गोष्टी विचारात घेतल्या इथं, सेक्स आणि लिटरसी. याही पलीकडे आपण 3-4 अशा गोष्टी विचारात घेऊ शकतो, बट टेबल बिकम्स कॉम्प्लेक्स आणि तो आपल्याला वाचता येत नाही आहे. त्यामुळं फार तर आपण 3 वे टेबल तयार करणं इट्स ओके, तिथंपर्यंत तो आपल्याला चांगल्या पद्धतीने वाचता येईल. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहिलं क्लासिफिकेशन म्हणजे काय आणि क्लासिफिकेशनची 4 बेसिस: क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन, जिओग्राफिकल क्लासिफिकेशन, क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन आणि क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन. त्यानंतर आपण पाहिलं व्हॉट डू यू मीन बाय टॅब्युलेशन, डेटाचं टॅब्युलेशन कशा पद्धतीने करायचं, टेबल कसा तयार करायचा. अँड वी हॅव सीन पार्ट्स ऑफ ॲन आयडियल टेबल. एखादा आयडियल टेबल तयार करत असताना त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट्स असले पाहिजेत, तर आपण किती कॅरेक्टरिस्टिक्स विचारात घेतो त्याच्यावरून सिम्पल टेबल म्हणजे 1 वे, 2 वे, 3 वे अशा पद्धतीने टेबल्स तयार करता येऊ शकतात. तर क्लासिफिकेशन आणि टॅब्युलेशन या भागाबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली. थँक्स फॉर वॉचिंग अँड लिसनिंग दिस व्हिडिओ. सी यू नेक्स्ट टाइम.